मंडळ या जनता विकास मंडळाच्या 2026-2031 या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जो प्रचारामध्ये सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी जो सहभाग घेतला, सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्याबद्दल मी जनता विकास मंडळ जे पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व उमेदवार म्हणून रिंगणामध्ये होतो, प्रचंड बहुमताने सर्व सभासद बंधूंनी आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं। खरं तर सर्व जे काही उमेदवार निवडून आले सर्वांच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो। ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले, सभासदांनी घेतले, त्याचबरोबर आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वल्लभ शेळके सर असतील, बंटी शेठ असतील, MD साहेब आहेत, संजू शेठ आहेत, माऊली शेठ आहेत, सर्वांचं अशोक शेठ आवटी आहे, जयसिंग शेठ आहे, सर्वांचं जे काही या राजुरी गावाच्या जडणघडणीमध्ये आणि एक सर्वांना एक दिशा देण्याचं काम करणारी हे जे काही या राजुरी गावातली जी काही युवा मंडळी आहे, सर्वांचं देखील मी मनपूर्वक या निमित्ताने आभार व्यक्त करतो। आणि मी आपणा सर्वांना या निमित्ताने आश्वासन देऊ इच्छितो काय हे शिक्षणाचं जे काम आहे, हे पवित्र कार्य आहे, या कामामध्ये आम्ही सर्व निवडून आलेले सर्व पदाधिकारी सर्व यामध्ये कुठलाही राजकीय गट तट न आणता प्रामाणिकपणे सचोटीने ह्या जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कटिबद्ध आहोत। निश्चितच आम्ही बोलून दाखवत आहे, पण प्रत्यक्ष कृती करून दाखवू एवढे या निमित्ताने बोलतो। आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। पंचवार्षिक निवडणूक झाली, यामध्ये आपण आपले 11 उमेदवार दिले होते। हे उमेदवार देत असताना आपण सर्वच मंडळींनी एवढी काळजी घेतली होती का ते बिगर राजकीय सगळे आपले उमेदवार होते का जे शाळेसाठी आणि शैक्षणिक कामासाठी काम करतील, आणि ते स्वतःसुद्धा त्यांनी त्यांचं एक कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, असे आपले सगळे उमेदवार होते। आणि आपण आज जो 11 पैकी 6 उमेदवार निवडून आले, आपले 5 सहकारी जरी पराभूत झाले असतील तरी सर याला जिल्हा परिषदेच्या नंतर आपले सगळे कार्यकर्ते एक मायनस सिच्युएशनमध्ये गेले होते, निगेटिव्ह थिंकिंगमध्ये गेले होते। कारण समोरच्यांचा रुबाब पाहिला तर आपले कार्यकर्ते सोज्वळ आहेत, जसे आता जिके सर म्हटले तसं आज जर आपण उलटी परिस्थिती असते तर त्यांनी धिंगाणा घातला असता, पण आपण त्याच्या मानसिकतेची माणसं नाही आहेत। आपण हा जो विजय आहे हा प्रामाणिकपणे आणि एकदम या सगळे जे आपले उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघून हा स्वीकारलेला आहे, कारण ही शाळा ही आपलं दैवत आहे। आता राहिला प्रश्न आपले जे 5 उमेदवार पराभूत झाले, मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो का तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्ही सर वगैरे जालू शेट आहेत, जिके सर आहेत, बाळासाहेब आहेत, हे सगळ्यांबरोबर डॉक्टर घांगळे आहेत, हे सगळे जे माणसं आहेत त्यांच्यावर उभं राहून या युद्धामध्ये सहभागी झाला आणि चांगल्या विचारावर राहिलात। मी तुमच्या सगळ्याचं अभिनंदन करतो आणि विजय उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन करून जे सर्व मंडळी आमचे अशोक दादा असतील किंवा जे मंडळी मागं पडद्याच्या मागे उभं राहून जे काही संकट असेल ते आम्ही छातीवर घ्यायला तयार आहोत। फक्त तुम्ही जे तरुण मंडळी आहेत, काही घरी गेलेत, पुढे गेलेत, तुम्ही काही घाबरू नका। समोरच्यांना अरे म्हटलं तर आमच्याकडे कार्य मानायची हिंमत आमच्यामध्ये आहे, फक्त आमच्यामध्ये लिमिटेशन काय आहे का आमच्याकडे सुसंस्कृतपणा आहे, आम्ही मोठ्या लोकांचं ऐकतो, त्यामुळं आम्ही जास्त आगीन जात नाही, पण आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये कमी नाही। येणारी ग्रामपंचायत कुणी काही म्हणत असेल तर पूर्ण ताकदीने लढवलं जाईल, ते गावच्या विकासासाठी लढवलं जाईल, या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो। आणि या ठिकाणी आलेल्या सर्व विजय उमेदवारांचे मी या ठिकाणी अभिनंदन।